राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 4 जागांसाठी भाजपनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या यादीत भाजपच्या फायरब्रँड नेत्या आणि आपल्या भाषणाने कडवट हिंदुत्ववादी भूमिका मांडणाऱ्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपनं 4 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यानंतर नवनीत राणा यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय. संघर्ष करना मेरे लिए नई बात नहीं, मैं किसी भी मोड से शुरुआत कर सकती हूँ, असं त्यांनी आपल्या या स्टेटसमध्ये म्हटले. त्यांच्या या व्हॉट्सअप स्टेटसची सध्या जोरदार चर्चा रंगली असून नवनीत राणा त्यांच्या या स्टेटसमधून नेमकं काय सुचवू पाहत आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय. राज्यसभा निवडणुकीसाठी नवनीत राणा यांना भाजपनं 25 उमेदवारांच्या संभाव्य यादीत स्थान दिलं होतं. त्यानंतर विदर्भातून नवनीत राणा यांना स्थान मिळेल अशी चर्चा होत होती. मात्र अंतिम यादीत राणांना स्थान मिळालं नाही. त्यातच आता नवनीत राणा यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत नवी सुरुवात असं म्हटलंय. यातून त्या नेमकं काय सुचवू पाहतायत? राज्यसभेवर संधी न मिळाल्यामुळं त्या भाजपला रामराम ठोकणार का? याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला इन्स्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा. बातमी म्हणजे थोडक्यात.